नमस्कार, मी पद्मावती। आज मी तुम्हाला तांदळाच्या शेवया आणि त्याच्यासोबत नारळाचा रस ही रेसिपी मी करून दाखवणार आहे। तर मी तुम्हाला नारळाच्या रसाची साहित्य सांगते। तर इथे मी 2 वाटी नारळ खोवून घेतलेला आहे, 1 वाटी गूळ किसून घेतला आहे। इथे मी हळद पावडर 1 चमचा घेणार आहे आणि वेलची पावडर अर्धा चमचा घेणार आहे। तर कृतीला सुरुवात करूया। तर इथे मी एक टोप घेतलेला आहे। आता टोपामध्ये खोवून घेतलेल्या नारळाचे चून मी घालत आहे। तर खोवून घेतलेल्या नारळाचे चून मी इथे 2 वाटी घातलेले आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 ग्लास भरून पाणी घालायचं आणि गाळणीने गाळून घेणार आहोत। तर मग आता आपण छानपैकी गाळणीने नारळाचा रस गाळून घ्यायचा आहे एका टोपामध्ये। अशा पद्धतीने आपण नारळाचा रस गाळणीने गाळून घेणार आहोत। तर हे बघा, मी नारळाचा रस असा छानपैकी गाळून घेतलेला आहे। आता मी परत दुसऱ्यांदा ह्याच्यामध्ये पाणी घालून मी गाळणीतून परत नारळाचा रस गाळून घेणार आहे। ह्याच्यामध्ये असं पाणी घातलेलं आहे आणि आता परत एकदा म्हणजे दुसऱ्यांदा आपण नारळाचा रस गाळून घेणार आहोत गाळणीतून। हे बघा, दुसऱ्यांदा असं चून असं व्यवस्थित हातानेच गाळून हा चौथा असा एका ताटात काढून ठेवणे आणि असं गाळणीतून गाळून घ्यायचं। तर मी अशा पद्धतीने नारळाचा रस पूर्णपणे गाळून घेतलेला आहे। आता ह्याच्यामध्ये मी 1 वाटी किसून घेतलेला गूळ घालत आहे, 1 वाटी। नंतर पाव चमचा वेलची पावडर घालत आहे आणि अर्धा चमचा हळद पावडर घातलेली आहे। आता हे मिश्रण एकजीव करायचं आपण। मिश्रण छान एकजीव करून घेतलेलं आहे। आता इथे मी गॅसवर टोप ठेवत आहे आणि थोडंसं आपण गरम करून घेणार आहोत नारळाचा रस। आता आपण गूळ वितळेपर्यंतच हे नारळाचा रस आपण गरम करून घेणार आहोत। पूर्णपणे गूळ वितळून घ्यायचा आहे। तर 5 मिनिट झालेला आहे। तर नारळाचा रस छान गरम झालेला आहे, तेव्हा मी गॅस काढणार आहे। नारळाचा रस फक्त गरम करायचा, उकळ येऊ द्यायची नाही, हे लक्षात ठेवायचं। नारळाचा रस गरम झाला की लगेच गॅस बंद करायची। आता मी गॅस बंद केलेली आहे। आता हा नारळाचा रस आपण थंड होऊ देणार आहोत। तोपर्यंत मी शेवया करायला घेते। तर इथे मी 2 वाडगे भरून परातीमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। तर त्यामध्ये मी पाव चमचा मीठ घालत आहे आणि मिश्रण छान एकजीव करून घेत आहे। मिश्रण एकजीव करून झाल्यानंतर उकळतं मी गरम पाणी या पिठामध्ये ओतत आहे। असं गरम उकळतं पाणी पिठामध्ये ओतून असं छानपैकी असं
पलिताने मी असं व्यवस्थित एकजीव करून घेते आणि थोडंसं पीठ कोमट झाल्यानंतर मी मळून घेते. आता थोडं कोमट होऊ देऊया आपण. आता पीठ कोमट झालेलं आहे. आता कोमट असतानाच पीठ छान मळून घेत आहे मी. असं आता मळून पिठाचा गोळा करून घ्यायचा आपण. आता मी पिठाचा गोळा मळताना मी थोडंसं असं तेल घालत आहे, 2 चमचे, आणि असं मळून घेत आहे. आता छानपैकी मळून पिठाचा गोळा करून घ्यायचा. तर इथे मी पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे. आता मी वरून हातावर असं थोडंसं 2 चमचे असे तेल घेऊन असं पिठाच्या गोळ्याला असं लावून व्यवस्थित परत एकदा मळून घेणार आहे. व्यवस्थित असं मळून घ्यायचं. तर मी इथे तेलाचा हात लावून पिठाचा गोळा छान मळून घेतलेला आहे. आता इथे मी इडलीचे भांडे घेतलेले आहे. त्याच्यामध्ये मी 2 ग्लास पाणी ओतलेले आहे. आता मी ह्याच्यामध्ये ढोकळ्याची जाळी अशी लावत आहे आणि ह्याच्यावर असं मी 2 चमचे तेल ओतून मी असं संपूर्ण ढोकळ्याच्या जाळीला मी लावून घेत आहे. आता तर मी आता चकलीचं भांडं घेतलं आहे आणि चकलीच्या अशा सोऱ्यातून मी आता शेवया गाळून दाखवणार आहे. आता मी ह्याच्यावर मी शेवया असं चकलीच्या भांड्याने मी गाळून घेत आहे. अशा शेवया पण मी गाळून घेतलेल्या आहे. आता मी हे भांडं मी गॅसवर ठेवते आणि गॅस लावते आणि ह्याच्यावर मी झाकण लावत आहे. आता आपण 5 मिनिटं थांबूया. तर 5 मिनिट झालेले आहे. आपण बघूया. हे बघा, शेवया छान वाफवल्या आहेत. तर आता मी गॅस काढते आणि ताटामध्ये मी शेवया काढून घेते. तर अशा पद्धतीने प्रत्येक होळी दिवशी मालवणी लोक तांदळाच्या शेवया आणि नारळाचा रस करतात. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. धन्यवाद.